भाई कैसा लग रहा है? एक बार शॉट आउट और एक बार शॉट आउट। ये मच्छर है गाइस, तो चलो लेट्स गो। अंदर की खुशी पूरी समा नहीं रही है। मित्रांनो, जस्ट मसाला भाजी वाइबिंग करतात असताना सर्वजण वाइब करता इथं मसाला। नमस्कार मित्रांनो, जल्दी आओ थांब दे। हम आए धने बाबू को मिलने। अब यहाँ पहले को खतरा ब्लॉग बोल रहा है। धनंजय भाई हमारे साथ है। धनंजय भाई, हाँ भाई, हाँ थैंक यू सो मच भाई, ऐसे प्यार करते रहो, सपोर्ट करते रहो, लव यू भाई। हम आए धनंजय भाई से मिलने, तो हम धनंजय भाई के साथ मिल चुके हैं। अभी धनंजय भाई का दौरा है, अभी शेड्यूल पूरा पैक है, तो हम जा रहे हैं। अभी हम जा रहे हैं, भैया जी जा रहे हैं। अभी हम भैया जी को फैन लोगों से मिलाने लेके जा रहे हैं। गेट खोलो जल्दी। भैया एक सेल्फी भैया। हाँ सेल्फी लो, सेल्फी लो भैया। देखो भाई, सेल्फिया हो रहे हैं, सेल्फिया पूरे फैन लोग हैं भाई के, और मैं भी एक फैन हूँ। फैन मूवमेंट। हाँ थैंक यू ठीक है, धन्यवाद। पापाराजी आ गए हाँ। और ये भी भैया है हमारे जो पापाराजी है, अभी खुद के फोटो निकाल रहे हैं। पैसा कम का नमस्कार मित्रांनो, मी धनंजय बंजारी, आपल्या आजच्या नवीन एका ब्लॉग मध्ये तुमचं मनापासून तहदिल से हार्दिक स्वागत। तर मित्रांनो, आज आपला बर्थडे आणि आज बर्थडे स्पेशल माझ्या आयुष्यातील पहिलं स्वप्न जे की कंप्लीट होत आहे, माझं फर्स्ट ड्रीम, जे मी तुम्हाला सांगू शकणार नाही, थोडं सस्पेन्स आहे। ब्लॉग आपल्याला शेवटपर्यंत बघा। आणि हो, थँक्यू सो मच तुम्ही सर्वांनी कॉलद्वारे, मेसेजद्वारे आणि कमेंट सेक्शनमध्ये आणि स्वतः काही बॅनर बनवून जे काही केलं, मला शुभेच्छा दिल्या, खरंच मी तुमच्या मनापासून स्वीकारल्या, आभार मानतो तुम्हाला सर्वांचे। तर मित्रांनो, चला आपण भेटू आपल्या पुढच्या डेस्टिनेशनला, तोपर्यंतसाठी का पहिले मेन काढून फेकून दे, त्याचा वास लागते। हॅपी बर्थडे। गाइस, यहाँ पर खळखळ मोजना चालू आहे मित्रांनो। तर बघूयात आपल्या या BC1 आपल्या ग्रुप कडून काय मला शुभेच्छा कशा प्रकारे मिळतात। पहिले सुरुवात आमचे प्रेरणास्थान रोहित भाऊ भोयर, सांगा। आवाज कमी कर, आवाज। मैं अभी भैंगर गया है थोड़ा सा, नहीं क्या भाऊला वाढदिवसाच्या अशा खूप फटे भन्नाट शुभेच्छा। भन्नाट धन्यवाद। यो धन्या अन्या 2 लाख बाकी कट कर। हाँ ठीक है। हॅपी बर्थडे धन्या। अन्या बे पन्या, शुभेच्छा तुला। हा जीवनात समोर जा। हा अजून तू भाऊंना वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा। हॅपी बर्थडे धनंजय बंजारी। फक्त माहिती आहे का, मला एकच म्हणायचं आहे की कंपनीनं धनाच्या साईजचे कपडे बनवावं, बस। मला धनंजय माहिती बंजारी पुरा एअर जॉर्डन लावून हिंडावं 2 वर्षात। थँक्यू सो मच पार्ले। काही वर्षात धनंजय बंजारी एअर जॉर्डन 2025 मध्ये झालं ना आता। भिकारी बहुत आहे का मित्रांनो। परागनं खूप सुंदर असा चाय पाजल्याच्या ऑफिस मध्ये, खरंच आम्ही त्याचा ऋणी आहे मनापासून। कमी पेन तिचा खूप व्याजा अन्याचा हे होगा 2 कप ने तिसरा का कोण या 3 कप। चला
वैभव भाऊ घे ना, पिवी ना पटकन. नाही भाऊ झालं चला आता. रोहित भाऊ घ्या ना लवकर. या ब्रो ये मला जरा वेळ लागतो चहा प्यायला नाही का. हा चहा प्यायला थोडस वेळ लागतो कारण तो अतिशय गरम असल्यामुळे माझ्या जिभेला पुढे येऊ शकतो. वाव. तर मी असं अलगदपणे चहा हो चल ना. चल अभि आपण निघू आपण. चल मित्रांनो, तर चला मग फायनली आम्ही आता निघलो. आता आम्ही जाणार आमच्या कार मध्ये. भाऊची कार. बे बे थांब थांब. आले तुफान किती. मालक गाडी मालक चालक मालक आले तुफान. मागून एसी दे. मित्रांनो फायनल आम्ही निघलो. आमचा नवीन ड्रायव्हर रोहित भाऊ आणि इकडे आमची संपूर्ण टीम. जय काला शेरवाली का बोल साचे दरबार के. भाई आज पहली बार अपना फर्स्ट टीम कंप्यूटर जा रहा था. इसकी इसी बात पर आदमी को बहुत अच्छा लग रहा है. तो गाइस बहुत मतलब एक अंदर एक लेवल जो रहती दिल के अंदर भाई बहुत उछल रही है. मालूम नहीं क्या होगा अभी, कैसा होगा क्या होगा. दोस्त लोग अपने साथ है, डरने कोई बात नहीं है. तो ले लेंगे अपन जिगर पे पत्थर रख के. ये बात वैभव बोल दिया तो देव बोल दिया. मित्रांनो फायनली आम्ही इथून आता चाललोय ट्रेंड्स. हा ट्रेंड्स मध्ये जाऊ आणि तिथून बघू. कपडे घेऊ म्हटलं. कपडे घेऊ नंतर आपल्या समोरच्या याच्याकडे जाऊ. गाइस फिलहाल अभी अपन ट्रेंड्स में आ गए हैं. चलो ट्रेंड्स में जाकर देखते हैं अपने लिए कौन सा शर्ट्स है कौन सा पैंट्स है, वो ले लेंगे वहां से. तो चलो गाइस देखते हैं ट्रेंड्स में. गाइस तो चलो लेट्स गो. चलते हैं अपने इधर अपने लिए शर्ट्स देखने. भाई लोग आने के ना. भाई लोग भाई कैसा लग रहा है. एक बार शॉर्ट आउट और एक बार शॉर्ट आउट. ये मच्छा रेले हमारा वैभव भाई तो इधर फुल फॉर्म में है भाई. पहले शर्ट्स देखते भाई फिर पैंट्स देखेंगे. कैसा होना देखो. एक सोना प्लेन होना. तुम देखो ये पैंट पे बनना है ना अपने को. हाँ डार्क लेना पड़ेगा. डार्क लेना पड़ेगा. ब्लैक गन तो ब्लैक गन मैं फुल ब्लैक का भाई. लगते ना हाँ पकड़े. गाइस कैसे लग रहा है शर्ट्स. नाइस. तुम्हारे भाई के ऊपर अच्छा दिख रहा है क्या. ये देख लो गाइस अच्छा दिख रहा है क्या पूरा ऊपर से नीचे. ये शर्ट्स कैसा लग रहा है मेरे ऊपर. अच्छा दिख रहा. बताओ फटाक से कैसे दिख रहा. कैसे दिख रहा होगा तो कमेंट में बताओ. ठीक है गाइस फाइनली ले लिए हमने. मैं अभी चेंज करके आता हूँ. मैं चल वर तू चेंज कर रही हूँ. ये नहीं ये सोपती है. गाइस तुम्हारे भाई ने ले लिए. कैसे दिख रहा है अपने ऊपर बता दो गाइस फटाफट. कैसे दिख रहा है पूरा नीचे से लेकर ऊपर तक. अच्छा दिख रहा है भाई. चलो गाइस अभी निकलते अपने सीधा नेक्स्ट वाले स्टेशन पे. चलो थैंक यू सो मच गाइस. अभी सस्पेंस और बाकी है तो लेट्स गो. चलते हैं अभी अपना जो सस्पेंस है आपको पता है जो सस्पेंस रखा है वो सस्पेंस रिवील करने चलते हैं अपन. चलो लेट्स गो गाइस. तो चलो लेट्स गो. अंदर की खुशी पूरी समा नहीं रही है तो अभी चलते हैं अपन से डायरेक्ट. कट कट कट. सो गाइस जो मेरे दिल के अंदर कुछ नहीं भाई भाई इतनी इज्जत मत उतरा भाई. गरीब की इज्जत मत उतरना भाई. रिच मैन अल्ट्रा प्रो मैक्स रिच. गरीब लाइफस्टाइल गरीब लाइफस्टाइल. ओके लेट्स गो. गणपती बाप्पा जय काला शेरवाली का बोल साचे दरबार की. ये तो इसी प्रकार दोस्तों अभी अपन जा रहे हैं एक चीज कुछ लेने के लिए. चीज की कुछ एक भाव के लिए सबसे बड़ा दिन है आज का तो अभी हम उसी के लिए निकल रहे हैं. So guys अभी अपन बैक टू दैट शॉप. ओके भाई भाई नहीं रुको 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 रुको. दोस्तों मेरे लिए एक बार आप वो बर्थडे वाला गाना बोल दो एक बार सब जन मिलकर. चलो 1 2 3 स्टार्ट. चलो अरे यार ओ ये अने 50 हैप्पी बर्थडे टू यू. हैप्पी बर्थडे. ओके ओके थैंक यू. तो चलो चलो हम मिलते हैं भाई. दिल के अंदर बहुत गलत लग रहा है भाई. क्या करिए भाई. चलो आ गए अपन
राहू दे काय तर. चलो गाइस, अभी फाइनली जो अपना दिन है, जो आज बड़ा दिन है, जो मेरा पहला जो ड्रीम है वो आज ड्रीम कंप्लीट होने वाला है. ये बात ये हमारे रोहित भाऊ ने जो एल्बम डिजाइन के लिए दिए थे, देख सकते हो गाइस. ये कलर देखो. हमारे ब्लॉग में आज बड़े लोगों का फिर से एक बार हार्दिक हार्दिक स्वागत. मोहम्मद भैया, क्या बोलते, कैसे हो? बढ़िया. कौन सा कैमरा ले रहे भाई? ये ले रहा, मैं अनिकेत ले रहा. कांग्रेचुलेशन भाई. कैमरा खराब हो गया बोलते ना. कैमरा लेने आया मैं इधर. कौन सा कैमरा ले रहे आप? देखो, तुम्हारा खराब हो गया. मोठ्या माणसाचे आगमन झालेले आहे मित्रांनो. ह्या एवढा असून याला समजत नाही का चंद्रपुरी लोकेशन पडलं, याला गणपती लॅब सुद्धा माहित नाही. बाय एवढा मोठा काला घोडा घेऊन हिंडत आहे. एका लोकेशनवर माहित नाही का गणपती लॅब कुठे आहे म्हणून. चलते थोडी फाटेल पण अभिमान वाटतो. थँक्यू. आपल्यापासून सब सामान. हे फोटोग्राफर वडगाववरून आले, पुणे वडगाव. पुरे मॅनेजमेंट टीम पराग लांडेने आणलेले आहे. खूप खूप धन्यवाद आणि खूप छान असं काम केलेलं आहे. आणि जो व्हिडिओ बनवून दिला आहे रील, तो अनिकेत बुट्टेने बनवून दिलेली आहे. भाऊ काँग्रेच्युलेशन. थँक्यू. एक ह्याच्यात घे आणून. मित्रांनो, जस्ट तिथून जे काही आपल्याला वस्तू घ्यायची होती आपण ते घेतली. आणि माझ्या आयुष्यातला पहिला हा कॅमेरा होता, जे माझा ड्रीम होतं. खूप दिवसापासून जे ड्रीम होतं, जे मी 10वी 11वी 12वी म्हणजे जेव्हा होतो तेव्हापासून ड्रीम होतं की कॅमेरा घ्यायचा. पण हे माहिती होतं कोणता कॅमेरा घ्यायचा. बस आयुष्यातलं मला हा सोनी M3 कॅमेरा आवडला. तर आपल्या बजेटमध्ये होता म्हणून आपण तो कॅमेरा घेतला. आणि आज असं हक्काने म्हणू शकणार की कोणी म्हणलं तर कोणाचा कॅमेरा आहे, तर माझा कॅमेरा आहे, आपला कॅमेरा आहे असं म्हणू शकणार. तर मित्रांनो, मी पहिल्यापासून वेटिंगची वगैरे काम करत होतो. एक्सपोजिंगवर जात होतो. आता स्वतः पण ऑर्डर घेतले, मित्रांना बोलवून एक्सपोजिंग करून. आता तर अजून करू धमाका. बस तुमचा सपोर्ट आणि तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीशी ठेवा. आणि तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये दिलेल्या शुभेच्छा मी मनापासून स्वीकारतो. आणि तुम्ही बड्डेच्या आणि तसेच कॅमेऱ्याबद्दल जे अभिनंदन केलं सर्वांनी, कॉंग्रॅच्युलेशन म्हटलं, सर्वांचे मनापासून शुभेच्छा स्वीकारतो. आणि मी खरंच तुमच्या ऋणी आहे, कारण की तुमच्या आशीर्वादामुळं आणि तुमच्या सपोर्टमुळं हे सर्व काही आपलं घडत आहे. बस याच गोष्टीची मला एक प्राऊड फील होतं, बाकी काही नाही. तर बाकी काही नाही, काय बोलू मला काही समजत नाही. आयुष्यातला पहिला कॅमेरा माझं म्हणजे पहिलं स्वप्न होतं, माझं जे ड्रीम होतं ते कंप्लीट झालेलं आहे. थँक्यू सो मच. लव्ह यू ऑल ऑफ यू. आणि भेटू चला समोरच्या सीनला. मित्रांनो, जस्ट मसाला भातची वायबिंग करतात असताना सर्वजण वाईप करता इथं मसाला भात. हे असं ते बघ, वाईप करा फटाफट. हाँ भाई, फाइनली हम अभी अपने वैभव अपने और अने के फ्लैट पे आ गए, रूम पे आ गए. सब कुछ हो गया, कैमरा वगैरह ले लिया, बस बाकी कुछ नहीं. अभी अपन अपने फ्लैट पे आ गए. तो गाइज, आपकी सपोर्ट की वजह से और आपके दुआ की वजह से, आपके आशीर्वाद की वजह से आज सब कुछ अच्छा चल रहा है. ऐसे आगे भी चलने को होना. बस आपकी दुआ हमेशा मेरे साथ रखो, यही बोलना चाहूँगा. घरी आणून मम्मी पप्पाच्या हाताने पूजा करून घेतली. आणि मित्रांना तर याबद्दल तर काही माहीतच नव्हतं. त्यांना तर डायरेक्ट सरप्राईज मिळालं. ते तर पूर्ण शॉकच झाले. यार हे असं कसं झालं म्हणे. म्हणलं तसंच झालं. हां, तर मित्रांनो, फायनली जे माझं स्वप्न होतं ते कंप्लीट झालेलं आहे. तर मी आत्ताच थोड्या वेळा अगोदर आलो आणि काही जे शूट घ्यायचं ते शूट घेऊ शकलो नाही, कारण की आम्ही राहुल आणि आम्ही दोघं सोबत होतो. तर बॅग वगैरे होती, ओझं होतं थोडं सोबत, तर म्हणून मोबाईल वगैरे काढू शकलो नाही. तर जे दाखवाच ते तुम्हाला दाखवलंच. आणि थँक्स अलॉट आणि थँक्यू सो मच ऑल ऑफ यू. तुम्ही मला बड्डेचं खूप साऱ्या जणांनी विश केलं.
कॉलद्वारे मेसेजद्वारे. तर मित्रांनो माझं मनाचं एवढंच म्हणण्याचा उद्देश एवढाच आहे. बघा शब्द माझे मागं पुढे होता कारण की आज माझ्या आयुष्यातलं जो सर्वात मोठं आणि पहिलं जे माझं स्वप्न होतं ते कंप्लीट झालं. याबद्दल मी खरंच मनापासून खुश आहो एकदम हृदयातून. कारण की तुम्हाला माहिती आहे तुमचं जरी स्वप्न जरी पूर्ण झालं एकदा तुम्हाला बी ते म्हणजे काय बोलावं कसं म्हणजे ते काही समजतच नाही थोडं. तर मित्रांनो बाकी काही नाही, हे सर्व माझ्या मित्रांमुळे आणि तुमच्यामुळे आणि माझ्या परिवारामुळे, खास करून माझ्या आईबाबा करताना हे माझं स्वप्न पूर्ण झालं. त्यांनीच मला एक छान आणि सुंदर असं गिफ्ट दिलं. खरंच मी त्यांचा मनापासून ऋणी आहे आणि मी सुद्धा त्यांना वचन करतो की मी काय करू शकतो हे त्यांना येणाऱ्या काही दिवसातच समजून पडेल. तर मी बोलून नाही दाखवणार, सॉरी. पण मित्रांनो माझ्यासोबत स्पेशल थँक्स माय ब्रदर पराग लांडे. भावानी खूप मदत केली पराग, कारण की त्याच्यामुळं सर्व काही झालं. तोच स्वतः घेऊन गेला, त्यानं दाखवलं हा घेऊ आपण, त्यानं सामान वगैरे घेऊन दिलं सगळं काही. मला त्याच्याबद्दल काही नॉलेज नव्हतं, आपल्या भावामुळेच झालं सर्व काही. आणि तसेच अजून आपले मित्र लाभलेले प्रणल, अनिकेत, वैभव, अजून रोहित भाऊ, बस हे आपले मित्र चंद्रपूरचे बहुत खतरनाक. हे सुद्धा आलते, हे सुद्धा यांनी सुद्धा सपोर्ट केला सगळ्या गोष्टीपासून. आणि जाता जाता एवढं सुद्धा म्हणले काही गरज पडली तर कॉल कर, पैशाची किंवा कोणत्याही गोष्टीची. तर बस भाई आयुष्यात काही नाही कमवलं पण भाईचारा आपण टॉपचा कमवला, बस एवढंच खुश आहोत. आता आपण सुरू करू आपली वेडिंग फोटोग्राफी इव्हेंट जे काही आहे जे इव्हेंट चालते सर्व इव्हेंट आपण हे करू, ॲक्सेप्ट करू. आणि हां आजचा ब्लॉग संपला असं मी जाहीर करतो. तर चला मग भेटू पुढच्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंतसाठी बाय बाय. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. घंटा दाबायला विसरू नका. बाय बाय.